निराधार योजना के लाभार्थियों के मांगों को लेकर आज शिवसेना उबाठा के नेता तथा पूर्व नगर सेवक सुरेश पचारे ने जिलाधिकारी को एक निवेदन सौंपा। तो आइए सुनते हैं इस निवेदन के संदर्भ में विस्तार पूर्वक मीडिया प्रतिनिधियों को जानकारी देते हुए पूर्व नगर सेवक सुरेश पचारे ने क्या कहा। शिवसेना उबाठा के नेता तथा पूर्व नगर सेवक सुरेश पचारे ने जिलाधिकारी को एक निवेदन दिया और जिलाधिकारी को निवेदन देकर उन्होंने निराधार योजना के लाभार्थियों के बकाया मानधन मिले ऐसी मांग की। तो आइए सुनते हैं इस संदर्भ में विस्तार पूर्वक मीडिया प्रतिनिधियों के साथ बातचीत करते हुए उन्होंने क्या कहा। पहिल्यापासून सुरू करू का? निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना लाभ मिळत नसल्यामुळे आज आम्ही या ठिकाणी कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि आज निवेदन देऊन आम्ही आज मागणी केलेली आहे की जे जे काही लाभार्थी आहे त्यांना त्वरित लाभ देण्यात यावं। कारण आज लाडक्या बहिणी योजनेमुळे सरकारवर ताण पडलेला आहे, सर्व्हिसकडे सांगण्यात येत आहे, त्याच्यामुळे निराधारांचे पैसे खूप काही अडलेले आहेत। पूर्ण जिल्ह्यामध्ये हीच अवस्था आहे, निराधारांना पैसे मिळत नाही। तिथे जाऊन विचारपूस केली तर ते सांगतात का त्यांचा आधार अपडेट नाही, ते सांगतात का त्याचा आधार नाव बरोबर आहे पण नंबर बरोबर नाही, काहीतरी वेगवेगळे कारण काढून सांगून त्यांना पैसे देण्यात येत नाही। आता ज्या निराधार महिला आहेत त्यांचं त्याच्यावर अवलंबून आहे ते कुठे जाणार आहेत, त्याच्यासाठी आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना मागणी केलेली आहे का 15 दिवसाच्या आत आपण या निराधारांना न्याय देण्यात यावं, त्यांना निराधारांना त्यांचं थकीत मानधन देण्यात यावं। त्याकरिता आज आम्ही या ठिकाणी एकत्र येऊन संयुक्त आम्ही निवेदन दिलेलं आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। CTV के लिए हमारे प्रतिनिधि वैभव गारकर की रिपोर्ट।